आता यानंतर आपण यांना एक प्रश्न आणखी एक विचारणार आहोत का शासनाला काही मागणी आहे का तुमची? हो, मागणी तेच आहे की तुम्ही मग कुठची आहे? धर्मेंद्र प्रधान हा नालायक शिक्षा मंत्री आपल्या भारत देशाला भेटलेला आहे. त्या नालायक माणसानं, नालायक शिक्षण मंत्र्यांना लवकरात लवकर राजीनामा द्यावा. अन्यथा तसं आता इथे मागे एक भाषण झालं, त्यांनी म्हटलेलं आहे भारताचा नेपाळ व्हायला वेळ लागणार नाही आणि नेपाळ होईल. आणि नेपाळ झाला तर सर्वस्व जबाबदार भारतीय जनता पक्षाची असलेली मोदी सरकार आणि भारताचे शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान जबाबदार असेल. कारण विद्यार्थ्याच्या वाटेला जाऊ नका, विद्यार्थी पेटला तर देश पेटतो. सोनम सर आणि अभिषेक दिसले सर यांचं काही हे वैयक्तिक भांडण नाही आहे आणि वैयक्तिक काही आंदोलन नाही आहे. हे आंदोलन शिक्षणासाठी आहे आणि हे शिक्षण जे आहे ते प्रत्येक घराघरातून घेतलेलं मुलांनी एज्युकेशनासाठीच हे सगळं काही झालेलं आहे. आज 22 मुलं त्यांनी आत्महत्या केली, त्यांच्या घरात कोणता आक्रोश सुरू असेल आणि हा आक्रोश प्रत्येक जनतेला दिसला पाहिजे. आणि याच्यामध्ये कोणत्या पक्षाचं लेणं देणं नाही आहे, परंतु याच्यामधले पक्ष येत असेल तर हे आपल्यासारखे नादान लोक नाही आहे. आज इतकं मोठं आंदोलन होऊन राहिलं दिल्लीमध्ये की बसायला जागा नाही आहे. आणि आपल्या वरुडला आज माझी अशी इच्छा होती की प्रत्येक मुलांनी यायला पाहिजे होतं. कारण हा जो आवाज आहे आज आपण दाबू शकत नाही, परंतु उद्या याच्यासाठी कोणीच ठाव घेणार नाही. आज दित्ते यांनी त्यांचे मुलं बाळ नाही, कोणी बहीण नाही, भाऊ नाही, तरी एवढ्या मोठ्या आंदोलनामध्ये भाग घेतला आणि एका व्यक्तीनं एवढं मोठं आंदोलन घडून आणलं. परंतु आज आपल्या वरुड शहरामध्ये इतके सारे लोक आहे, इतके सारे पालक आहे, इतके सारे मुलं आहे, परंतु दिल्लीला जागा नाही बसायला, तिथे त्यांच्यावर लाठीचार्ज होऊन राहिला. तरी लोक बाहेर स्टेट मधून चाललेले आहे आणि आपल्या वरुड मध्ये म्हणजे मोजके लोक इथे आलेले आहे. याची मी खंत व्यक्त करते. मला दुःख होत आहे या गोष्टीचं. ज्या कामासाठी लोकांनी यायला पाहिजे त्या कामासाठी लोक येत नाही आणि तीर्थयात्रा करायसाठी तिथे धूम करतात. म्हणून माझी एक खंत आहे की वरुड शहरामध्ये मला तर असं वाटलं की खूप रोडनी जागा नसेल, परंतु इथे बसायला सगळ्या गोष्टीचे हे असून ऍडजस्टमेंट असून सुद्धा लोकांनी इथे भाव घेतली नाही. ही आपल्यासाठी खंत आहे. इतके बोलून माझे 2 शब्द सांगतो. या एक दिवसीय उपोषणामार्फत आपल्या शासनाला काही प्रश्न आहे का? शासनाला इतकेच प्रश्न आहे की इतक्या मुलांची जी आत्महत्या होत आहे त्याच्यावर त्यांनी दखल घ्यायलाच पाहिजे. आणि हे एक दिवसीय आंदोलन उपोषण इथे आपण घेतलं, इथे आपल्या वोटची संख्या काहीच नाही आहे. लोकांना एकच वाटतं का ज्यांची मूर्ती त्यांचं जाते तरी आपलं त्याच्यात काही घेणं देणं नाही आहे. आपण फक्त आपले आता छोटे मुलं आहे, आपलं घर घेऊन यांनी केलेलं नाही होत. कारण कसं आता तुमचे छोटे मुलं आहे ते समोर नीटची परीक्षा देणारच आहे. आता हे मोठ्या मुलांवर घडलं तर तशी परिस्थिती आता समजून आपण इथे यायलाच पाहिजे होतं. आज समजा एक छोटं मोठं लग्न असलं तर इतकी गर्दी राहते आणि एक आपण एक दिवशी आम्हाला आपण येऊ शकत नाही. आणि दिल्लीला ही जे लोक जाऊन नंतर गेलेले लोक आहेत एवढं सहन करून राहिले, आपण इथे एक दिवशी येऊ शकत नाही. याच्यासाठी आम्हाला वाईट